आज आपण कोळंबी मसाला बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपण वांगं घालणार आहोत. तर सर्वात आधी आपण कोळंबी सोलून घ्यायची आहे. ती सोलून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर एका पातेल्यात आपल्याला 2 ते 2.5 पळी तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून त्याची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये हळद घालायची आहे. आगरी मसाला घातलेला आहे मी. आपण आपलं जे कोणतं घरगुती लाल तिखट आहे ते घालायचं. नंतर त्यामध्ये सोललेली कोळंबी घालायची, टोमॅटो आणि चिरलेली वांगी घालायची. सर्व छान एकजीव करून घ्यायचं. नंतर यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घालायचं आहे. हे सर्व पुन्हा आपण एकजीव करून घेऊयात आणि आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण यामध्ये कोकम घातलेला आहे. आपल्याकडे कोकम नसेल तर आपण चिंचही घालू शकता किंवा सुकवलेल्या आंब्याच्या फोडीही घालू शकता. तर आता सर्व आपण एकजीव करून घेतलेला आहे. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून कोळंबी 12 ते 15 मिनिटे छान शिजवून घेतलेली आहे. वांगंही चांगलं शिजलेलं आहे. आता मी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. आपला कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे. आपण जर भातासोबत खाणार असू तर यामध्ये रस्सा थोडा अजून वाढवला तरीही चालेल. मला भाकरीसोबत खायचं होतं आणि भातही थोडासा होता, त्यामुळे मी भाकरींसोबत खाण्यासाठी रस्सा यामध्ये कमीच ठेवला. तर आमचं आजचं जेवण तयार झालेलं होतं. त्यामध्ये आम्ही कोळंबी मसाला बनवलेला, म्हणजेच वांगं आणि कोळंबीचं कालवण बनवलेलं. त्यानंतर पापलेट फ्राय केलेले रवा लावून. तुम्हीही या पद्धतीने वांगं आणि कोळंबीचं कालवण नक्की बनवून बघा.